స్థానాల్లో లీడ్లో ఉన్నాయి. ప్రస్తుతం శరద్ పవార్ మాట్లాడుతున్నారు ఎన్నికల రిజల్ట్స్ తర్వాత. లైవ్లో చూద్దాం. काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये निश्चित परिणामी झालेला आहे. हा जो काही यश मिळालं ते यश मिळालं ते एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली याचा उल्लेख माझ्या स्टेटमेंटमध्ये सविस्तर आहे. त्या आघाडीच्या वतीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसला मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला सुद्धा मिळालं. आणि या जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरवू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ती झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल. आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कोणाशी बोललो याच्यात काही तथ्य नाही. मी काही कोणाशी बोललेलं नाही. बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस नेतृत्व यांच्याशी झालं, बाकी कुणाच्या संबंधित नाही. या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय पातळीचे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करून केलं जाईल. सर, सगळे म्हणतात की तुमचं वय झालं आहे. या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुढ़ा हुआ तो क्या हुआ लेकिन जिंदा है. सर हिंदीमध्ये प्लीज ब्रीफ कराल सगळं. सर मराठी एकदम होते, मराठी झाल्यावर हिंदी घेऊ. सर मदत तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये मिळेल असं वाटतं का? नितीश कुमार यांची मदत तुम्हाला पुढे मिळेल असं वाटतं? माहिती नाही. माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही. एका राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याच्यावर मी कमेंट करणं योग्य नाही. माझा आणि त्यांचा सुसंवाद आत्ता झालेला नाही. संबंध आहेत पण आत्ता बोलणं झालेलं नाही. सर, बारामतीची जी जागा होती त्यावर काटेकी टक्कर होईल असं म्हटलं जात होतं, मात्र निकाल तुमच्या बाजूने लागलेला आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? याचा उमेदवाराला विचारावं. तुम्ही अधिक सभा घेतलेल्या आहेत, तुम्ही फिरलेला आहात. निर्णय काय असं की माझं स्वतःचा असेसमेंट त्या मतदारसंघाचं असेल की याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नाही. एक आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझा स्वतःचा गेले 60 वर्षाचा असोसिएशन आहे. माझी सुरुवातच तिथनं झालेली होती आणि प्रचार करू न करू तिथला सामान्य माणूस जो आहे, नागरिक जो आहे, त्याची मानसिकता काय हे मला ठाऊक आहे. आम्ही जावं अथवा न जावं तो योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला मिळते. आणि मला वाटतं आता किती टक्के 18वी राऊंड चालू आहे ना आता. 16वी राऊंड पब्लिश झाली. पब्लिश 16वी झाली. किती झालं? त्याच्या आधी बारामती विधानसभेत कसं मतदान झालं? 10व्या राऊंडला 22,000 होता. आता 35,000च्या पुढे लीड असेल बारामती विधानसभा. एका विधानसभेमध्ये 35,000च्या पुढे आत्ता लीड असेल आणि बाकीच्या मतदारसंघाचं तुमच्याकडे सगळं असेल. हो, म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे. खडकवासला थोडंसं कमी आहे, बाकी सगळे लीड आहे. बाकी सगळे तालुके गेल्या वेळेसपेक्षा खडकवासला चांगलं आहे. टोटल किती लीड असता अजून या क्षणी आता 16व्या राऊंडला रफली 76,000च्या आसपास आहे. आणि अजून 3-4 राऊंड अजून आहेत. 6 ते 7 राऊंड बाकी अच्छा, आहे. 6 ते 7. आज आपल्या ठिकाणी निकाल लागला आहे. यानंतर विधानसभेपर्यंत महाविकास आघाडी अजून जास्त एक ताकदीनं पुढे येईल असं वाटतंय का?
चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा म्हणजे वेगवेगळं करतील, सगळे पक्ष वेगवेगळीकडे दिसतील. तुम्हाला काय वाटतं? विधानसभेसाठी ही अजिबात तुमची नाही. एक पक्की झाली अजून? आमची साधारणतः जो विचार विनिमय होतोय आणि झालाय त्याच्यामध्ये महाराष्ट्र ही विकास आघाडी जी आहे त्या विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक कष्ट करू, प्रयत्न करू, लोकांच्यात जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र बदलायला जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याला हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणार आहे आणि म्हणून हे काम आम्ही चालू ठेवू. Do you expect the alliance partners of the BJP to break away and come on the India alliance side? Do you expect the alliance partners of the BJP from the NDA to break away and come on the India alliance side? Do you expect that? No, I don't know. Neither we have discussed, neither we have thought. पवार साहब किस तरीके से चुनावी परिणाम को आज के देखते हैं महाराष्ट्र के परिप्रेक्ष्य में, पूरे देश भर में जो चुनावी परिणाम है उसे कैसे देख रहे हैं? ये बात शुरू में मैंने कहा कि महाराष्ट्र में तो रिजल्ट अच्छा आ गया और सबसे ज़्यादा उत्तर प्रदेश का ये डिसीजन आएगा इस पर कोई सोचते नहीं थे. हिंदी बेल्ट इसकी चिंता हम लोगों की थी, सदर्न इंडिया की कोई प्रॉब्लम नहीं था, मगर हिंदी बेल्ट में और मेहनत करने की आवश्यकता है यह हम सोचते थे और इसमें कोई ना कोई सुधार हो गया ये बात सच है. फिर भी मध्य प्रदेश और कुछ एरिया में और ज़्यादा काम करने की आवश्यकता